नाशिकमधील 3 वर्षांच्या कार्यकाळामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश रुपेश राठे यांना निलंबित करण्यात आलेला आहे। काही प्रकरणामध्ये दिलेल्या निकालामध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले। राठे यांनी दिलेल्या निकालांवर आक्षेप घेत पीडितांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार केली होती। यानुसार न्यायालयाअंतर्गत चौकशी समितीला ते दोषी आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। राठे यांच्याकडे फौजदारी आणि दिवाणी दावे निकाली काढण्यात आले होते। गेल्या 4 महिन्यांपासून चौकशी समितीने न्यायाधीश राठे यांनी दिलेल्या निकालांची पडताळणी केली। यामध्ये काही त्रुटी सुद्धा आढळून आल्या होत्या, तसंच काही आक्षेपार्ह प्रकार सुद्धा समोर आले। त्यानुसार न्यायाधीश राठे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले। तर आपण पाहतोय नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रुपेश राठे यांना निलंबित करण्यात आलेला आहे। दिलेल्या निकालांमध्ये त्यांच्या काही त्रुटी आढळून आल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पीडितांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार केली होती आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालाचे पडताळणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे।